नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? आणि सर्वात महत्त्वाचं एक्सप्लोर करत आहात ना? आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आम्ही निघालो आहोत लोणावळा एक्सप्लोर करायला। तर तुम्हाला रस्त्याच्या दोघं बाजूला ही पिवळी फुलं, याला सोनकीची फुलं म्हणतात, आणि रस्त्याच्या दोघं बाजूला तुम्हाला ही फुलं बघायला भेटतील आणि खूप सुंदर दिसतंय हे दृश्य। तर आपण पोहोचलो आहोत कार्ला देवीच्या मंदिराच्या रोड पर्यंत। तर ह्या बाजूला आहे कार्ला देवीचं मंदिर, पण आज आपण त्या साईडला जाणार नाही आहोत, आपण जाणार आहोत लोणावळ्याकडे। वॅक्स म्युझियम पण आहे। रस्त्यावरून आपण निघालो आहोत पुढे। खूप छान आहे, पाऊस पडतोय, दोघीकडनं खूप छान अशी मोठी मोठी झाडं आहेत, छोटासा रस्ता आहे, मस्त वाटतंय। आणि तुम्ही पाऊस बघू शकताय, खूप जोरात आहे। ह्या वर्षी आम्ही लोणावळ्यामधले धबधबे एन्जॉय करायला आलो नव्हतो, आमचं ते राहिलं होतं आणि आज ते आमचं पूर्ण होतंय। धबधबे तुम्ही बघू शकताय, खूप मोठे मोठे धबधबे इथे तुम्हाला बघायला भेटतील। हे बघा, तर आज सॅटरडे, त्याच्यामुळे मुलांची शाळा होती, त्यामुळे मुलं नाही येत आज आमच्या सोबत, आम्ही दोघंच आहोत। आणि निलेशला सॅटरडेला सुट्टी असते। सुंदर असा घाट लागलाय आता आपल्याला, आणि हा घाट क्रॉस करून मग नंतर आपण पुढे जाणार आहोत आंबेवालीकडे। तर आता आपण घाट चढतोय, वरती येतोय। जसं जसं वरती येतोय तसं तसं व्हिजिबिलिटी कमी होते। तुम्हाला कॅमेरात किती कळतंय माहित नाही, पण इथे सगळीकडे धुकं झालंय। तर इथं दोन रस्ते आहेत, तर आपण जातो आहोत आंबे व्हॅलीच्या रोडवरती। तर फ्रेंड्स, आम्ही आलो आहोत मध्ये लोणावळ्यामध्ये काहीतरी स्पेशल असं एक्सप्लोर करण्यासाठी, आणि ते काय आहे तर ते आहे आमच्या ह्या साईडला, मी तुम्हाला दाखवते। तर तुम्ही बघू शकतात माझ्या बॅक साईडला जे निळ्या कलरची फुलं दिसत आहेत, आणि पूर्ण पठारावरती पण ते दिसत आहेत। तर हे आहेत कारवीची फुलं, आणि खूप सुंदर हे दृश्य आहे, तेच एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। तर चला बघूया कशी इथे फुलं। ही फुलं 7 वर्षातून एक वेळा उमलतात, तर 7 वर्षानंतर आता उमलली आहे, त्याच्यानंतर ही परत 7 वर्षानंतर उमलतील। आणि ह्या फुलांचा कालावधी फक्त 1 महिन्याचा असतो, पावसाळा संपेपर्यंतच असणार आहे। आणि आता हे याचं सीझन जाणार आहे, तर पटकन आपण बघूया हे कारवी फुलं कशी आहेत। चला, तर ही तेरड्याची फुलं आहेत, आणि ही खूप उमलली आहे इथं। आणि याच्या पुढे तुम्ही जर बघाल तर निळ्या कलरची काही फुलं तुम्हाला दिसतील, तर ती आहे कारवीची फुलं। याला टोपलीची फुलं पण असं पण म्हणतात, कारण ह्यांचं जे झाड असतं हे झाड असं टोपलीच्या आकाराचं असतं, म्हणून याला टोपलीची फुलं पण म्हणतात।
तर मॅडमांना इथं फोटो क्लिक करण्याचं मोह नाही आवरला आहे, त्यामुळे मॅडमांनी पोज दिली आता फोटो क्लिक करण्यासाठी इथं, कारण फुलं एकदम सुंदर आहेत, मनमोहक आहेत. मस्त पाऊस झालेला आहे थोड्या वेळापूर्वी. छान हवा चालल्यानंतर खूप भारी हालतात ते फुलं आणि हे झाडं. सुंदर आहेत ही फुलं. कलर तर खूपच सुंदर आहे, ग्रीनवरती ब्ल्यू कलर. पण पावसामुळे थोडेसे ओले झाल्यामुळे थोडे खराब झालेत आणि आता त्यांचं सीझनही संपेल लवकरच. एकदा फूल आलं की इथले जे झाडं आहेत त्या फुलांची ही मरून जातात ॲक्च्युली, आणि ते परत नवीन तयार होतात. तर ह्या फुलाला, ह्या झाडाला जे आहे ते एकदाच तो बहर येतो आणि नंतर ते झाडं मरून जातात ॲक्च्युली. पण जिकडे नजर जाईल तिकडे फक्त आणि फक्त हीच फुलं आहेत सध्या, दुसरं काही फुलं नाही आहेत. हा एरिया देखील खूप छान आहे, पठार आहे, मध्ये मध्ये छोटे छोटे घर आहेत आणि बाकी सगळं पठार आहे. थोडं ऊन असलं असतं ना तर अजून छान शूट करता आलं असतं आणि अजून खूप छान ही फुलं दिसली असती उन्हामध्ये, अजून डार्क दिसली असती. पण पाऊस आहे आणि त्यामुळे ओले होऊन ते थोडेसे कोमेजले पण आहेत. पण सुंदर आहे, छान वाटतं आहे आणि आता काहीच दिवस हे बघायला भेटणार आहेत. तर लवकरात लवकर जर तुम्ही पुण्याच्या जवळपास राहत असाल तर नक्की विजिट करा. दूरपर्यंत तुम्हाला हीच फुलं बघायला भेटतील. मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवते. हे बघा, समोर सुद्धा जो डोंगर आहे, पठार आहे, त्या पठारावरती सुद्धा आपल्याला हीच फुलं बघायला भेटतील. असं मस्त वातावरण आहे लोणावळ्यामध्ये आणि आता आपण थांबलो आहोत बुशी डॅमच्या पार्किंगमध्ये. बघूया बुशी डॅमची परिस्थिती काय आहे.
तर समोर आहे बुशी डॅमची बॉल आणि आता आपण बुशी डॅमच्या पायऱ्यांकडे जातोय. मस्त 3-4 दिवसापासून पाणी चालू आहे, पाऊस चालू आहे आणि परत बुशी डॅम आपल्या वेगळ्या रूपात आलेला आहे बघा. जबरदस्त पाणी वाहतं इथं, जोरदार. पाण्याचा फ्लो कधीही वाढतो इथं, त्यामुळे रिस्क खूप असते. त्यामुळे इथं आल्यानंतर जरा थांबायचं, अजिबात जास्त पाण्यात जायचं नाही, पाण्याच्या मधोमध जायचं नाही. फुल फोर्स वॉटर डॅम. सगळं पाणी इकडे वाहून येतं बुशी डॅमचं आणि जे मेन आहे पुढे वॉल जाऊन थांबतो. तर मॅडम आता इथं करता आहेत शॉपिंग आणि इथं बरेचसे असे शॉप्स आहेत सिरॅमिक आणि कॉन्क्रीटचे. तर चला बघू काय काय खर्च होणार आहे आज. तर मस्तपैकी दुपार झालेली आहे, भूक पण लागलेली आहे. आत्ता थांबलेलो आहोत दोनवड्याच्या बाहेर घरी जाताना इथं मम्मीज होमली फूडमध्ये. तर बघूया कसं आहे इथं फूड आणि काय भेटतं खायला व्हरायटी. इथं बसण्यासाठी खूप छान अशी खाटींची सोय आहे. एकदम हायवेच्या बाजूलाच हे हॉटेल आहे बघा. आणि असं मी येतो बघा मस्तपैकी. तर अशी भूक लागलेली आहे कडकडून. मला खूप जोराची भूक लागलेली आहे आणि थंडी खूप वाजते कारण ओलं झालेत ना. होमली फूडचा मेनू व्हेज नॉनव्हेज. तर आमच्या थाळीमध्ये छान मोदक आलेला आहे, त्यानंतर बुंदी आहे, सुकं चिकन आहे, इथं आहे उकड आणि रस्सा, भात, भाकरी आणि सुकट आहे सोलकढी. तर फ्रेंड मस्तपैकी फुलं बघून धबधबा बघून पोटोबा करून आमचा हा ब्लॉग इथंच आम्ही संपवतोय. तर हा होता आमचा आजचा ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.